मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज आलोय बहिरीच्या शिमग्याला आणि आता आपण शॉपिंग करायला निघालोय। पेढे आणि हार वगैरे घेतोय। आता पालखी भेट आहे ते पण बघू आणि जुगाईच्या देवळात पण जाणार आहोत। तर आधी आपण मार्केटमध्ये नारळ आणि हार घ्यायला जाऊया। छोटे छोटे नारळ आहेत रे मस्त। तर आम्ही इथे नारळ घेतलेत आणि इथे हार घेऊन आला राजू। पेढे वगैरे आम्ही घेतलेत गोकुळमधून आणि इथे आहे विठ्ठल मंदिर। आता आम्ही चाललोय परत रुपाताई इकडे आणि तिथून परत मग जाणार आहोत आम्ही जुगाईच्या देवळात पोटी भरायला। त्यानंतर आपण जाणार आहोत बहिरीच्या देवळात पालखी सोहळा बघायला। मित्रांनो, आम्ही आत्ता बहिरीच्या दर्शनाला चाललो आणि थोडासा प्लॅन चेंज झाला आहे। जुगाईच्या देवळात आम्ही उद्या जाणार आहोत, उद्या सकाळी। आता आम्ही चाललोय बहिरीच्या देवळात दर्शन करायला, मग पुन्हा घरी येऊन परत जाऊ पालखी सोहळा बघायला, पालखी भेट बघायला। दरवर्षीप्रमाणे दिसतील तुम्हाला इथे रस्त्यावरती रांगोळ्या काढलेल्या। सुस्वागतम। यावर्षी थोडी लाइटिंग कमी दिसते, बघूया पुढे असली तर लाइटिंग। इकडून लाईट दिसेल तुम्हाला मित्रांनो। दरवर्षी या घराच्या इथे लाइटिंग असतातच। दिसेल किती सुंदर रांगोळी काढले ते। इथे लहान मुलांनी मस्तपैकी वाजवायला घेतलं आणि छोटीशी पालखी पण बनवलंय। दिसेल तुम्हाला छोटीशी पालखी। समृद्धी नाहीये येते मागून। मित्रांनो, तुम्हाला दिसेल आम्ही पोहोचलोय श्री देव काळ भैरव या मंदिराच्या गेट जवळ। सुंदर अशी लाइटिंग केलेली पण तुम्हाला पाहता येईल। आता आपण जाऊया आतमध्ये पुढच्या गेटने। हा मुख्य प्रवेशद्वार आहे, आपण तिथे पुढच्या गेटने जाणार आहोत। तृणबिंदुकेश्वर प्रवेशद्वार, तिथून जाणार आहोत। आली पावडर बघितली माळवण काय कालचं पण भारी पडलं। मित्रांनो, मी आता चाललोय बहिरीच्या देवळासमोर। दिसेल तुम्हाला हे बहिरी देवाचं देऊळ, बहिरी बुवाचं देऊळ। चला चला चला।
जायचं आहे ना. हे दाखवते. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे आपण प्रत्येक देवळामध्ये दर्शन करणार आहोत. श्री गणेश मंदिरात दर्शन करूया आधी. हरतालिका देवी. जांबुकेश्वर. हर हर महादेव. मित्रांनो, तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, या गेटने, या मार्गाने पालखी आत येतात भैरी देवाला भेटायला आणि त्या इथून सरळ मंदिरात जातात. तुम्हाला दिसेल लाइटिंग्स केलेल्या आहेत त्या. टेंब्याची पालखी आलेली आहे, तुम्हाला दिसेल इथे. मित्रांनो, आता दिसेल तुम्हाला जाके मेळ्यातली पालखी आहे ते. पेटवतील वाटतं.
शांतता ना जरा लवकर शांतता. त्याप्रमाणे बहिणीबा तुझ्या जनाशी त्या ठिकाणी देवा ज्या सत्तेवर तू आपलं गावशेर लागलास त्याप्रमाणे जेव्हा राजसत्ता पूर्वसत्ता चतुर्सीमेचा मालक उभा करून आज जेव्हा तुझ्या बहिणी जोगेश्वरी नवरा कोण तृणबिंदुकेश्वर जम्बूकेश्वर बारापदाच्या अधिकारात आज जेव्हा फाल्गुन पौर्णिमेचा दिवस आहे आणि सालाबाद प्रमाणे तुझ्या चरणाशी आज जो काय टेंबेतला बहिणी जोगेश्वरीची भेट होत मिऱ्यावरच्या सडा मिऱ्या दाखी मिऱ्याच्या नवलापाने मसोबाची गारमेंट करून आज त्या ठिकाणी देवा तू त्या ठिकाणी देवा संपूर्ण तुझ्या मानकरी गावकरी ट्रस्टी मंडळी गृह मंडळी ग्रामस्थ धर्मभक्त परिवार आज त्या ठिकाणी तुझ्या शिमगा उत्सव म्हणजे जोगेश्वरीचा शिमगा उत्सवाला त्या ठिकाणी तुझ्या आज पालखीमध्ये विराजमान केलेला आहे सवरलेला आहे. त्याप्रमाणे आपण तुझ्या तराशी आता इथून तू तुझ्या दरबारातून उठून आज त्या ठिकाणी जेव्हा सभा खालचाळी मार्गे जो त्या महालक्ष्मी शेतातून आज खेडेसकर कंपाऊंडमधून आई जोगेश्वरीची गारमेंट घेणार आहे सवरणार आहे आणि पुढील तिथं तुझी गारमेंट झाल्यानंतर सवरल्यानंतर होळीच्या संध्याचा हुकूम घेऊन जोगेश्वरीचा पुढच्या मार्गाला तू जाणार आहे. तर आता तुझ्याकडे आता तुझ्या दरबारातली तुझी दुपारात होत तुझ्याकडे तुझी आता त्या ठिकाणी पालखीमध्ये विराजमान जोगेश्वरीचा शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी आज त्या ठिकाणी जेव्हा तुझ्या पालखीमध्ये विराजमान केलेला आहे कळत ना कळत काय चुकलं वाकलं असेल तर प्रत्येकाचा जापा शब्द आणि प्रत्येकाची चूक त्या ठिकाणी भाग करून आज तुझ्या शिमगा उत्सवामध्ये सभा तुझ्या जनाशी जे काय मानकरी गावकरी समस्त रत्नागिरीकर तुझ्या जनाशी तिथं सामील आहे कळत ना कळत तिथं काय त्या ठिकाणी तुझ्या शिमगा उत्सव हा पौर्णिमेपासून आज त्या ठिकाणी जेव्हा सभा तुझ्या जनाशी दुर्वडीचा कार्यक्रम चतुर्थीचा कार्यक्रम रंगपंचमी आणि रंगपंचमीला पुन्हा उभी तू ह्याष्टमीला 12च्या आत त्या ठिकाणी जेव्हा 12ला घराला होत तू पुन्हा त्या ठिकाणी विराजमान होणारा सवड आहे. या संपूर्ण कार्यामध्ये वेळाभाव आहे कोण काय तुझ्या कार्यामध्ये काय त्या ठिकाणी जेव्हा वादा करेल वाडावाकडा करायचा प्रयत्न करेल कोणाची वाईट नजर असेल वाईट बुद्धी असेल तर ती त्या ठिकाणी पाल करून त्याला त्या ठिकाणी दिवा तू सुबुद्धी देव तुझ्या कार्यक्रमात कुठल्या प्रकारचा कोण घालून बुजून खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न करेल तर त्याचा तू संपूर्ण बंदोबस्त केला पाहिजे आणि तुझा संघ उत्सव आनंदारीतीने परिपूर्ण करून तू रंगपंचमीला 12 वाजता बरोबर आज त्या ठिकाणी 12 वाड्याच्या समस्त सगळ्यांना आशीर्वाद देऊन तू विराजमान झाला पाहिजे असा तू बंदोबस्त ठेव राखंड रक्षासाठी बरोबर.
अडकलो असं ना. मित्रांनो आता आम्ही इथे बहिरीचा सोहळा बघून आलो, पालखी सोहळा. बहिरी आता इथून जाईल आणि जोगेश्वरीच्या मंदिराच्या इथे जी बहिरीची सांग भरते तिथे बसेल. पण तुम्हाला आमच्या अवतारावरून कळलंच असेल किती गर्दी होती ती, आणि दिसलं पण असेल किती खूप गर्दी होती. घामाघूम झालं आहे आणि अफाट गर्दी होती. तर मी हा इथेच व्हिडिओ थांबवतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता हा व्हिडिओ थांबवतो आणि घरी जातो आणि पहिला पाणी पितो. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय बाय.